संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं। सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार आक्षेप घेत प्रतिकात्मक सभात्याग केला। कारण होतं टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांना बैठकीसाठी देण्यात आलेलं निमंत्रण। विरोधकांचा आरोप असाही आहे की लोकसभा अध्यक्षांनी या गटाला अद्याप अधिकृत मान्यता दिलेली नसताना सरकारनं त्यांना बैठकीसाठी कसं बोलावलं, पाहूया त्यावरच एक सविस्तर रिपोर्ट। पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक। विरोधी पक्षातल्या खासदारांचा अवघ्या 15 मिनिटातच सभात्याग। मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा केला निषेध। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, डीएमकेसह अनेक विरोधी पक्ष सहभागी झाले। मात्र बैठकीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच विरोधी पक्षातल्या नेत्यांनी या बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय प्रतिकात्मक असल्याचं सांगत काही वेळानंतर सर्व नेते पुन्हा बैठकीत सहभागी झाले। विरोधी पक्षांचा मुख्य आक्षेप होता तो म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांना या सर्वपक्षीय बैठकीसाठी देण्यात आलेल्या निमंत्रणाचा। विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की या गटाच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अद्याप अधिकृत मान्यता दिलेली नाही आणि अपात्रतेच्या याचिकाही प्रलंबित आहेत। All walked out of the all party meeting in protest because the so-called NCPI, which is an unrecognized party, the strength of the All India Trinamool Congress in the list provided by the table office is shown to be 28 members. These so-called rebel 20 MPs, their merger has not been approved by the speaker. The 20 disqualification petitions are still pending. We have registered our strong protest and walked out as a symbol of our protest. दुसरीकडे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्याचं आवाहन केलंय। संसद ही सर्वांची आहे आणि गदारोळानं कुणाचाही फायदा होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। टेक्निकल वॉकआउट था थोड़ा देर के लिए, उसका आप दिन भर मीटिंग को बहिष्कार किया ऐसा मत देखिए। वो सिंबॉलिक ठीक है, उसका अधिकार है बोलने का। अनरिकॉग्नाइज्ड पार्टी है, अभी तक स्पीकर ने इनको रिकॉग्नाइज नहीं। हम पॉलिटिकल पार्टीज का जो संख्या के हिसाब से सब हम बात करते हैं, हम तो किसी को वंचित नहीं कर सकते ना। दरम्यान शनिवारी या 20 बंडखोर खासदारांना लोकसभेत स्वतंत्रपणे बसण्याची परवानगी देण्यात आली। हे खासदार 15 जूनलाच नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन झाले होते। मात्र त्यांच्या गटाला अधिकृत मान्यता मिळाल्याचा प्रश्न अजूनही वादाचा विषय ठरलाय। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे या सर्वपक्षीय बैठकीसाठी नवी दिल्लीत आलेल्या होत्या। बैठक संपल्यानंतर त्या बाहेर पडत असताना त्यांची आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट झाली। राजनाथ सिंग यांना पाहताच सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला। यावेळेला केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि इतर नेते देखील उपस्थित होते। त्या घटनेचा व्हिडिओ झपाट्यानं सोशल मीडियावर व्हायरलही झाला। राजनाथ सिंग यांच्या भेटीपूर्वी सुप्रिया सुळेंनी आपल्या पक्षाच्या एनडीएमध्ये प्रवेश करण्याच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत विलीनीकरण करण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या। इसके बारे में मुझे तो कुछ भी नहीं, ना एनडीए ने मुझे फोन किया है ना मैंने एनडीए को फोन किया है। याच दरम्यान उद्धव ठाकरेंच्या गटातल्या 6 फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी शिंदे गटासोबत बसण्यास मान्यता दिलेली आहे। त्यामुळे पक्षांतर आणि गटबदलाच्या मुद्द्यावरही राजकीय चर्चा रंगल्या आहेत। लोकसभेच्या अध्यक्षांनी जो पत्र त्यांच्या कार्यालयाने जे पत्र काढले ते जरा काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे आपण। त्यांनी तृणमूलच्या गटाला वेगळं बसण्याची मान्यता दिली, मर्ज असा नाही। यांनी अफिलेशन शब्द वापरला, तो अफिलेशन दिलेला आहे। आता हे कायद्याच्या कुठल्या चौकटीत बसून दिलं ते त्यांनी दिलेलं नाहीये। त्यामुळे या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे पक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील काय कारवाई करायला पाहिजे किंवा कार्यवाही केली पाहिजे ती केली जाईल। 20 जुलैपासून सुरू होणारं संसदेचं पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार असून या काळात एकूण 19 बैठका पार पडणार आहेत। सरकार अनेक महत्वाची विधेयकं मांडण्याच्या तयारीत आहे, तर विरोधक सुद्धा
विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या रणनीतीत आहेत. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच टीएमसीच्या बंडखोर खासदारांच्या निमंत्रणावरनं निर्माण झालेला वाद संसदेतही गाजण्याची चिन्ह आहेत. सरकार आणि विरोधक यांच्यातला हा संघर्ष आगामी अधिवेशनातल्या कामकाजावर किती परिणाम करतो याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.